एक काळ होता जेव्हा सगळे राजकारणी जे होते ते काही बहुतांश त्यातले सिद्धांतवादी होते आणि म्हणून जुन्याचं सोनं करायचे ते. आता काही राजकारणी जे आहेत, काही काय बहुतांश जे राजकारणी आहेत ते सगळे राजकारणी बोट लावतील तिथे माती करतात. त्यातलेच एक राजकारणी जे इथले आहेत, अर्जुनराव खोतकर, जिथे जिथे त्यांनी हात लावला तिथे तिथे त्यांनी माती केली. जनता सहकारी साखर कारखाना असो, कृषी उत्पन्न बाजार समिती असो, जादल्याची खरेदी विक्री केंद्र असो, या प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे त्यांनी हात लावला तिथे तिथे त्यांनी माती केली. आताच्या घटकेला मी असं ठरवलंय की ह्या व्यक्तीविरुद्ध आता एक मोठा लढा उभा करण्याची वेळ आली आणि तो लढा मी देणार आहे या सगळ्या शेतकऱ्यांसाठी. या शेतकऱ्यांसाठी त्यातले कामगार आहेत ज्यांचे आतापर्यंत देणी जी 2012 पर्यंतची 108 कोटीची होती ती मिळालेली नाहीत, त्यांचे प्रॉव्हिडंट फंड मिळालेले नाहीत. कारण कुठलाही साखर कारखाना जेव्हा विकत घेतला जातो त्या ऍसेट्स बरोबर त्याचे लायबिलिटीज पण विकत घेतले जातात आणि त्या कामगारांचं देणं म्हणा, शेतकऱ्यांचं देणं म्हणा, हे सगळं द्यावं लागतं. पण तसं न करता हा जो कवडी मोलात त्यांना मिळालेला, जसं एक दादा म्हणाले, त्या साखर कारखान्यावर दरोडा घालण्याचं काम हे अर्जुन खोतकरांनी केलंय आणि या विरुद्ध अतिशय तीव्र लढा उभा करण्याचं आम्ही ठरवलंय. त्याची सुरुवात एप्रिल महिन्याच्या शेवटपासून आम्ही करणार आहोत